खडकमाळ आणि परिसरातील सर्व नागरिक, माझ्या माता भगिनी, पुण्या गोविंदाने राहणारा सर्व समाज, या समाजाला या ठिकाणी संबोधित करताना आज कसबा मतदारसंघातील आमचे लाडके उमेदवार रवींद्रभाऊ धंगेकर, तसेच आपल्या डाव्या बाजूला पर्वती मतदारसंघ आहे, त्यामध्ये आपल्या अश्विनी नितीन कदम या तुतारी चिन्ह घेऊन उभे आहेत. महाराष्ट्राचं जे वाटोळ चालू आहे त्या वाटोळ्याला प्रत्युत्तर देण्याकरता सर्व नागरिकांना या ठिकाणी आम्ही आवाहन करत आहोत. मित्र हो, आज आपली माता जेव्हा भाजी मार्केटमध्ये जाते, एक पिशवी बरोबर असते, घरून 500 रुपयाची नोट घेतलेली असते, पण त्या भाजी मार्केटमध्ये गेल्यानंतर कांद्याचे भाव जे काही 100 रुपयाला भिडलेले आहेत ते 100 रुपयाचे 1 किलो मध्ये संपतात. पुन्हा तो आलं घ्यायचा विषय, त्या आल्याचे भाव 400-500 रुपयाला भिडलेले, लसणाचे भाव 400-500 रुपयाला भिडलेले, त्या गोष्टीमध्ये तुमचे 300 रुपये खर्च होतात. कधी भाजीपाला घेणार माझी माय भगिनी, कधी स्वयंपाक करणार, त्या कुटुंबाचा करता 12,000 पगारावर आपला गुजरात करतो. त्या माणसाने आपल्या मुलाच्या बाळाची फी कशी भरायची, मुलीचं लग्न कसं करायचं, त्याच्यामध्ये आपला संसार कसा भागवायचा, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे. हे सरकार उतरून टाकण्यासाठी आपल्याला उठायचंय. फोडाफोडीचं राजकारण, याची घरं फोडा त्याची घरं फोडा, एवढाच उद्योग या सरकारने केलेला आहे. विकास मात्र भकास आहे. आपण जेव्हा घरातून बाहेर पडतो तेव्हा अनेक खड्ड्यांना सामोरं जातो. आपल्या माय भगिनींच्या झाडं जी का आहेत ती ठिसूळ करण्याचं काम या भकास महायुतीने केलेलं आहे.